श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. या महिन्यामध्ये चंपाषष्ठीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला होता. म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा ही 14 डिसेंबरला सायंकाळी 4:58 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपणार आहे. उदय तिथीनुसार दत्त जयंती 15 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. दत्ताचा अर्थ आपणच ब्रह्म आहोत, मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो. दत्त जयंतीला 7 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात. दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयासह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. असं केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते. दत्तात्रेयांचा मंत्रजप केल्याने पुण्य लाभते. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गाईला तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, गाय जवळपास नसेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कसा करता येईल, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर उद्या असलेल्या दत्त जयंतीची आपण सर्व स्वामी भक्त, दत्त भक्त अतिशय आतुरतेने वाट बघत असतो. दत्त महाराजांना गाय ही अतिशय प्रिय आहे. तुम्ही जर दत्त महाराजांचा फोटो घरात ठेवलेला असेल किंवा पाहिला असेल तर दत्तात्रेय महाराजांच्या फोटोमध्ये तुम्हाला 4 कुत्रे दिसतात आणि एक गाय दिसते. ते 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि जी गाय दत्त महाराजांजवळ असते ती दत्त महाराजांची कामधेनू गाय आहे. आणि दत्त जयंतीच्या दिवशी गायी संबंधित, कुत्र्या संबंधित काही उपाय केले तर साक्षात दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. दत्तकृपेने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे. मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. हिंदू धर्मात गायीला माताही म्हटलं जातं. प्राचीन काळापासून गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजाही केली जाते. गायीची पूजा आणि सेवा केल्याने पुण्य मिळतं. गायीला सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते. अशा स्थितीमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात. सगळ्यात आधी देवी देवतांना नैवेद्य दिला जातो. म्हणूनच आपण रोज स्वयंपाक करतो त्यावेळेस पहिली पोळी ही गायीसाठी काढावी आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी करावी, ही एक परंपरा आहे जी शतकानुशतके चालत आलेली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपण घरामध्ये अनेक सेवा करत आहोत आणि गोसेवा हा त्यांच्या सेवेचाच एक भाग आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येतातच. बऱ्याचदा घरामध्ये वादाची परिस्थिती निर्माण होते. घरातील सदस्यांमध्ये रात्रंदिवस भांडणं होत असतात. कुटुंबामध्ये सुख शांती नसते. तुम्ही खूप कष्ट करता, मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही. घरावरती वारंवार संकट, विघ्न येतात. तुमच्या मुलांवरती येतात किंवा तुमच्या घरावरती आर्थिक संकट येतात. घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडायला लागतात. ह्या ज्या काही अडचणी आयुष्यामध्ये आहेत, ज्यातून तुम्हाला बाहेर पडायचं, मग त्या तुमच्या मुलांविषयक समस्या असतील, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून यावेत. अनेक वर्ष लग्नाला झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्तीचे योग जुळून यावेत, यासाठी काही विशिष्ट तिथींना उपाय करावेत.
आणि दत्त जयंती तर अतिशय शुभ दिवस आहे. ही मार्गशीर्ष पौर्णिमा देवी लक्ष्मीला तसेच देवी अन्नपूर्णेला समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे. गायीचा उल्लेख केला की डोळ्यासमोर येते ते एकच नाव कामधेनू. काम म्हणजे इच्छा आणि धेनू म्हणजे गाय, अर्थात इच्छा पूर्ण करणारी गाय होय. सर्व गायीमध्ये कामधेनू ही सर्वश्रेष्ठ गाय मानली जाते. दत्तगुरूंच्या चरणी कामधेनू सदैव आपल्याला पाहायला मिळते. पुरातन काळामध्ये कामधेनूला नंदा, सुनंदा, सुरभी, सुशीला, सुमन या नावाने ओळखले जाते. या 5 गायी जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, अगस्ती आणि गौतम या ऋषींना देण्यात आल्या होत्या. म्हणून इतर दिवशी शक्य नाही झालं तरी दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करा. साक्षात दत्त महाराज तुमच्या अडीअडचणी दूर करतील आणि गोसेवेने दत्त महाराज प्रसन्न होतील. तर हा उपाय जो आहे तो तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये हा उपाय करू नका, कारण ती वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी गाईला वस्तू खाऊ घालायची आहे त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची आहे. कणिक भिजवून घ्यायची आणि ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो अगदी त्याच प्रकारे यामध्ये गूळ भरायचा आहे. आणि अशी गूळ भरून आपल्याला एक पोळी तयार करायची आहे किंवा तुम्ही गुळाचं पाणी करू शकता. त्यामध्ये कणिक मिक्स करायची आणि ती गुळाची पोळी तुम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला यासोबतच अजून एक वस्तू घ्यायची आहे. तर त्यासाठी एक ताट तयार करायचं. या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि सोबतच हळदी, कुंकू, अक्षदा, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा, धूप घ्यायचं आणि ही जी पोळी घेतलेली आहे त्यावरती तुम्हाला 2 केळी ठेवायच्या आहेत. आणि हे ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जायचं आहे. आसपास आपल्या गोशाळा ही असतेच. गोशाळेजवळ जाणं शक्य नसेल तर शेजाऱ्यांकडे गाय असेल तर तिथे जाऊ शकता किंवा जर तुम्ही रस्त्याने जात असाल आणि तिथं जर तुम्हाला एखादी गाय दिसली तर त्या गायीला जरी तुम्ही ही वस्तू खाऊ घातली तरी चालेल. उद्याच्या दिवशी ही सेवा चुकवायची नाही. तर सर्वप्रथम गायीजवळ जायचं आहे. गाय जर बसलेली असेल तर तिला उठवायचं नाही. उभी असेल तर गायीच्या 4ही पायावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गायीच्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचं आहे. त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत. धूप दीप ओवाळून जो दिवा सोबत नेलेला आहे तो गायीजवळ आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण नेलेली जी पोळी आहे आणि 2 केळी आहेत त्या गायीला आपल्याला खाऊ घालायची आहे. बघा असं म्हणतात की गायीच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या तळहाताला झाला तर अनेक पापातून आपली मुक्तता होत असते आणि आपल्या हातामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. म्हणून गायीने आपल्या हाताला चाटणं अतिशय शुभ मानलं जातं. गाईला ही पोळी खाऊ घातल्यानंतर गाईला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान 5 प्रदक्षिणा घाला. गायीभोवती प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्या तरीही चालतील आणि त्यानंतर तुमच्या इच्छा मनोकामना तुम्हाला गायीसमोर व्यक्त करायच्या आहेत. ज्याही अडीअडचणी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंकडे गायीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा या शुभतिथीवरती हा उपाय केल्याने तुमच्या नक्कीच सर्व समस्या दूर होतील आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल. धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. कारण उद्या अन्नपूर्णा जयंती देखील आहे. गोसेवेने अन्नपूर्णा देखील प्रसन्न होते. त्यामुळे नक्कीच ही सेवा तुम्ही करा. आता ज्यांच्या घराच्या आसपास गाय नाही त्यांनी ही सेवा कशी करावी? तर पहा आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये किंवा घरामध्ये गायीची मूर्ती ही असतेच. आपली सकाळची देवपूजा झाली की अशाच प्रकारे तुम्हाला गुळाच्या पोळ्या त्यावरती केळी ठेवून हा जो नैवेद्य आहे गायीच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर या नैवेद्याचं काय करायचं तर आपल्या घरात असलेल्या लहान मुलांना तुम्ही हा नैवेद्य जो आहे तो खाऊ घालू शकता. लहान मुलांमध्ये सुद्धा देवांचा वास असतो. त्यामुळे असं केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला दत्त महाराजांचा देखील आशीर्वाद लाभेल. त्यामुळे जर गायीजवळ जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी देखील तुम्ही अशा प्रकारे गायीला ही वस्तू खाऊ घालू शकता आणि जर घरामध्ये लहान मुलं नसतील तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा प्रसाद जो आहे तो खायचा आहे. त्याचबरोबर ज्यांना वेळ नाही त्यांनी गोशालेमध्ये जाऊन गायीला चारा खाऊ घातला तरीही तुम्हाला दत्त महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद लाभेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे नक्कीच दत्त जयंतीच्या दिवशी गायीला ही वस्तू तुम्ही आवर्जून खाऊ घाला. या उपायाने दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येकाने दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.